शुभ सकाळ. कशा आहात? मस्त मजेत. मी पण मस्त मजेत आहे. झालं का चहा पाणी वगैरे? माझा पण चहा वगैरे झाला आहे, नाश्ता झाला आहे. आता आली आहे कामावर, आता जायचं आहे येते कामावर. तर म्हटलं चला एक व्हिडिओ काढावा, नंतर तर काय वेळ भेटत नाही मग आपलं आता वाजले आहेत 9:15 आले आहे उशिराने. तर एवढं गरम होतं आहे ना, आत्ताच आली. तर म्हटलं चला 5 मिनिटाचा व्हिडिओ काढावा. खूप गरम होतं आहे बापरे, एवढी जीवाची धावपळ आहे ना, काय सांगायचं आहे. खूप गरम होते. चला आता जाते, काम करून येते पटकन आणि आपल्याला दुसरीकडे जायचं आता. इथलं झाल्यानंतर जायचं दुसरीकडे कामावर. आता चहा बी आहे माझ्याकडं, आता पटापट आवरून घेते का. दराच्या उघडते आता, चहा बी माझं काम आवरले बघा. तर चालले आता दुसरीकडं, माहिती आपल्या जुन्या कामावर तिकडे चालले आता. बघायचा व्हिडिओ पूर्ण कसे वाटते सांगा कमेंटमध्ये. आणि रोजचे रोज व्हिडिओ येणार आता. लिफ्टचं बटन दाबले, आता खाली जायचे. पण हे असं आहे बघा, असं इकडे 2 समोर रूम आहेत अजून. इकडे पण नाही आलं राहायला अजून, येते दमदमाने आता. इकडे आले आणि इकडे पण आले. चला जाते नंतर बोलते. नमस्कार, कशा आहात? बरे आहात का? मी आता घरी आली आहे आणि आता फ्रेश झाली आहे मस्तपैकी आणि आंघोळ वगैरे झाली आहे. तर म्हटलं चला आता व्हिडिओ पूर्ण करावा. सकाळचा राहिलेला सकाळी टाकला नाही ना त्याच्यामुळं. तर आता जेवण वगैरे करायचं आहे आणि घरातलं काम आहे ते थोडंसं आता नंतर करता येईल, त्याचं काही टेन्शन नाही. तर दिसतंय का आता व्यवस्थित? तर आता बसले, जरा उन्हातून आले, जरा फ्रेश वाटतं, जरा थंड थंड पाण्याने जरा आंघोळ केल्यावर. आणि पाऊस कधी पडतोय असं झालं आहे बाबा, आता लय अवघड झालं आहे उन्हाळी. तर तुम्हाला हे काय आणले दाखवायचं होतं एकदा बघा. आणि ह्याचीच मी खूप म्हणजे इच्छा होती, मला वाट बघायची मी ह्या गोष्टीची बरं का. पण मला आज ते म्हटलं. आणि गावाला गेल्यावर पण माझ्या लक्षात राहत नाही का हे आणायचं आहे म्हणून, जायचं आहे म्हणून. आणि आपल्याला लसूण अद्रक कुटायला, लसूण अद्रकची पेस्ट म्हणजे मटणामध्ये कशामध्ये आपल्याला लसूण अद्रकची पेस्ट लागते. तर हे खूप छान आहे. तर हे मी आज आणलं, मला दिसलं, मला रस्त्यात विकायला आल्या होत्या 2 लेडीज. तर मी घेतलं त्यांच्याकडून. तर बघा, आणि दुकानात गेले मी बरेच दिवस झाले, दुकानात गेले होते आणायला. पण ते दुकानातलं म्हणजे स्टीलचं असतं, काही ॲल्युमिनियमचं असतं. तर नाही घेतलं बरं का. मग मी म्हटलं जाऊ दे. आणि मला तर खरं दगडाचंच पाहिजे होतं, पण दुकानामध्ये नसतात ना. तर हे बघा, आज जे पाहिजे होते का ते भेटलं आहे मस्तपैकी. हे बघा. आणि याला स्वच्छ आता धुवून घेते जरा मी, आणि तेल हळद असं लावून ठेवणार आहे. आणि थोडेसे तांदूळ याच्यात वाटणार आहे मी, आणि छान असं होईल बघा मस्तपैकी दगडाचं. आणि दगडाचंच पाहिजे होतं मला, ते स्टीलचं वगैरे नव्हतं घ्यायचं दुकानातून. पण म्हटलं घेऊया. पण आज बरं झालं ते हे लेडीज म्हणजे बायका रस्त्यात बसल्या होत्या विकायला. पाटे वरोटे पण होते त्यांच्याकडं, आणि हे पण होते, काय म्हणते याला, खलबत्ता म्हणतो आपण मराठीमध्ये, आणि तुम्ही काय म्हणता ते नाही सांगता इकडं, पण आमच्याकडे खलबत्ता म्हणतात. तर हे बघा, मस्त असं कुटायचं. याच्यात लसूण अद्रकची पेस्ट, हिरवी मिरची मस्तपैकी याच्यात छान असं कुटायचं. पण आता हा नवीन आहे ना, त्याच्यामुळं थोडंसं हे वाईट आहे याला. तर याला स्वच्छ धुवून घेते आणि आता, आणि हळद मीठ हळद तेल हे सगळं त्याला चोळून घेते, लावून घेते. आणि मग असा ठेवून द्यायचा जरा 2-3 दिवस. मग तो जरा त्याचं हे सगळं असं माती सगळं खडे असे निघून जातील मग, आणि छान असं काळा होईल म्हणजे. हे बघा, हे कोणाला आवडलं नक्की सांगा. आणि कितीचं असेल सांगा बरं, तुम्ही नक्की सांगा हे कितीचं आणि कितीला भेटतं तुमच्याकडे. कमेंटमध्ये मला नक्की सांगा कितीचं असणार. तर अशा प्रकारे आणलेलं आहे, मला खूप भारी वाटतं. आणि गावाला गेले तर मला लक्षात राहत नाही, इथं असले ना मला स्वतः गावाला गेले ना, आता नक्की घेऊन येणार हे.
गावाकडे भेटतं जास्त, पण लक्षातच राहत नाही असं. मग इकडे आलं का मग लक्षात येतं पुन्हा, अरे मला ते आणायचं होतं, मला लक्षात नाही राहिलं, खलबत्ता पाहिजे होता. आणि खूप दिवसाचं मला पाहिजे होतं, पण पाहिजे होतं कसं, दगडाचंच पाहिजे होतं मला, आणि ते भेटलं आहे आज बघा मस्तपैकी असं. तर लसूण अद्रक कुटायला छान होतात. ते लसूण अद्रकची पेस्ट ती मिक्सरमध्ये बनवायची, ते चव नाही लागत त्याची तशी. आणि अशी अशी कुटून घेतली ना, अशी मस्त लसूण कुटून घेतला ना तर छान होतं एकदम. तर चला, मला नक्की सांगा बरं का कमेंटमध्ये, हे तुम्ही जर घेतलं असेल, तुमच्याकडे असेल घेतलेलं विकत, तर तुम्ही कितीचं घेतलं आणि कितीचं असणार आहे हे मला नक्की सांगा तुम्ही कमेंटमध्ये. चला, पाणी भरले, बकेट बंद करते. तर आता जेवण वगैरे करून घेते. आज वांग्याचं भरीत बनवलेलं आहे आणि चपाती बनवलेली आहे. तर आता पहिलं मी लिंबू पाणी पिणार आहे आणि नंतर जेवण बनवणार. आता रोज लिंबू पाणी प्यायचं, गरमीमुळे इथून मागं नाही केले, पण आता कालपासून मी रोज सुरुवात केली आता लिंबू पाणी प्यायला. मी आता लिंबू पाणी पिते. साखर टाकली, लिंबू टाकले पाण्यामध्ये. हातून लय देंडिया काम आहे, लय थकून येतं माणूस. पाऊस कधी पडतोय काय माहिती, लवकरात लवकर पाऊस पडायला पाहिजे. साखर आणली, लिंबू टाकले पाण्यामध्येच. आता मस्त पिते. माठ भरायचा आहे अजून पाण्याने, स्वच्छ धुवून भरते आता, म्हणजे थंड होईल. एवढं थंड होत नाही माठामध्ये, पण आता काय करावं. काळा माठ आणायचा आहे, पण भेटत नाही ना, कुठं भेटतो काय माहिती. तो आणायचा आहे काळा माठ. आज माठातलंच पाणी घेतलंय, म्हणलं जाऊन द्या तसं असेल तसं आता पण प्यायचं. त्याच्यानंतर जेवण करायचं. मग पहिलं लिंबू पाणी पित जायचं, आता चांगलं असतं. चला, झालं लिंबू सरबत. या लिंबू सरबत प्यायला. एक ग्लास झालं बरोबर. या लिंबू सरबत प्यायला तुम्ही.
भारी एकदम. भारी वाटलं. लिंबू सरबत पेले. ग्लास वगैरे धुवून घेते, भांडे धुते. भांडे पहिलं पाणी भरून ठेवते मटक्यामध्ये, म्हणजे थंड होईल. थोडंफार होतं आहे थंड. माठ धुवून आता पाणी भरतो. आणि व्हिडिओ कसे वाटते सांगा नक्की कमेंटमध्ये. चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. बाय बाय.